नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी आज एक कविता घेऊन आलोय। कवितेचं शीर्षक आहे ईश्वर अल्लाह। कविता सादर करतो। चुकून तो मशिदीत गेला, चुकून तो मशिदीत गेला, भगवा होता त्याचा शेला। चुकून तो मशिदीत गेला, भगवा होता त्याचा शेला। भक्ती होते तेथे हिरवी, भक्ती होते तेथे हिरवी, त्यात तोही रमून गेला। चुकून तो मशिदीत गेला, भगवा होता त्याचा शेला। भक्ती होते तेथे हिरवी, त्यात तोही रमून गेला। भक्त जिथे तो तिथे धावतो, भक्त जिथे तो तिथे धावतो, ईश्वर अल्लाह रूप बदलतो। भक्त जिथे तो तिथे धावतो, ईश्वर अल्लाह रूप बदलतो। ज्याला हवा तसा भासतो, ज्याला हवा तसा भासतो, भक्तांची तो कामे करतो। कबीरवाती जनी असू द्या, कबीरवाती जनी असू द्या, त्याला फरक मुळीच नसतो। कबीरवाती जनी असू द्या, त्याला फरक मुळीच नसतो। भाव भुकेला हरी असे तो, भाव भुकेला हरी असे तो, जात धर्म तो पाहत नसतो। नाव मुखावर असते ज्याच्या, नाव मुखावर असते ज्याच्या, त्याच्या पाठी उभा राहतो। नाव मुखावर असते ज्याच्या, त्याच्या पाठी उभा राहतो। भाव भुकेला आमचा ईश्वर, भाव भुकेला आमचा ईश्वर, भक्त संकटे त्वरित हरतो। जे आवडते तुम्हास त्याचे, नाव मुखावर ते ते ठेवा। जे आवडते तुम्हास त्याचे, नाव मुखावर ते ते ठेवा। ईश्वर अल्लाह नानक स्वामी, ईश्वर अल्लाह नानक स्वामी, मनी भाव पण निर्मळ ठेवा। चुकून तो मशिदीत गेला, भगवा होता त्याचा शेला। भक्ती होते तेथे हिरवी, त्यात तोही रमून गेला। तर मंडळी, असं आहे, देवाला जात धर्म काही नसतं, तो काही पाहत नसतो। फक्त निर्मळ भाव आपल्या मनी असायला हवेत, तेवढंच त्याला पुरेसं असतं। धन्यवाद।